शालेय पोषण आहाराचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी जिल्हा परिषद वर्धाने विविध उपक्रम जे आहेत ते राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमाला सातत्यामध्ये उतरवण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक हे अतोनात प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. मी आत्ता आहे वर्धा जिल्ह्यातील एका शाळेमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकता भारताचा नकाशा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि या भारताच्या नकाशामध्ये मेथीची लागवड करण्यात आलेली आहे. मेथीचं महत्त्व पटवून देण्यासाठी या ठिकाणी माहिती सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि याला जी बॉर्डर आहे ही छानशी अशी बॉटल्स जे आहे ह्या कटिंग करून जे आपण वेस्ट फेकतो बाहेर फेकतो त्या बॉटल्सला अतिशय चांगलं स्वरूप देऊन त्याला या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. येथील शिक्षकांचं नियोजन बघता एकंदरीत खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. भारताच्या नकाशामध्ये मेथी आहे तर इकडे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये आपल्याला पालक दिसत आहे. या ठिकाणी पालकेचं सगळं लागवड करण्यात आलेली आहे. अतिशय सगळी सेंद्रिय पद्धतीने ही लागवड करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जी लेवल आहे ही वाढण्यासाठी हा सर्व उपक्रम असल्याचे सांगत आहे. आपल्यासोबत या सर्व विषयाला अनुसरून ज्या मॅडमची ही कल्पना आहे त्या दीपाली सावंत मॅडम आपल्याकडे सोबत आहे. मॅम काय सांगाल, कशी ही कल्पना तुम्हाला रुजली आणि कशा प्रकारे याचं नियोजन तुम्ही करताय? परसबाग ही कल्पनाच मुलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची वाटली. फक्त त्याला वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला, की सगळे प्रकारचं आहार मुलांना देता यावा यासाठी. आणि यासाठी खरं तर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आमचे सदस्य, गावातले काही नागरिक त्यांनी अतिशय आम्हाला मदत केली. आमची शालेय पोषण आहाराची जी मावशी आहे त्यांची पण आम्हाला फार मदत आहे. आणि ह्या सगळ्यातून ह्या भाजीपाला जो आम्ही शालेय पोषण आहार मुलांना देतोच, पण त्याबरोबर मुलांना व्यवहार ज्ञान चांगलं यावं, त्यांच्यामध्ये जसं नोकरीच केली पाहिजे असं जरुरी नाही, काहीतरी बिझनेस जे असतात, व्यवहार जे आहे ते कळायला हवं. त्यासाठी आम्ही महिन्यातून एकदा आमचा गुरुवारी या गावात आठवडा बाजार भरतो, आठवडी बाजार. त्या बाजारात आम्ही मुलांना नेत असतो आणि तिथे भाजीपाल्याची विक्री करणे आणि मोजमाप करणे ह्या सगळ्या गोष्टी ते शिकतात. ग्राहकांशी संवाद साधणे या गोष्टीचा सराव मुलांना होतो. नक्कीच तुमच्या शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना हा भाजीपाला तुम्ही केव्हा म्हणजे खाऊ घालता? आमच्या शाळेमध्ये एकूण 113 विद्यार्थी आहेत. 1 ते 4 वर्गाचे आणि शालेय पोषण आहारात दररोज दुपारी मधल्या आहारामध्ये त्यांना जेवायला भोजनामध्ये त्यांचा वापर केला जातो या भाजीपाल्याचा. बरं, पुरतो इतक्या विद्यार्थ्यांना तो आहार? हो, हो. भरपूर प्रमाणात आम्ही दुप्पट 2 वाफे लावले असल्यामुळे एक वाफा संपल्यानंतर आम्ही दुसरा वाफा सुरू करतो. नक्कीच त्यामुळे दीपाली सावंत ह्या होत्या. यांची कल्पना आहे खरं म्हणजे आणि आपण अजून काही विद्यार्थ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. मला सांग बेटा, काय तुम्ही या ठिकाणी करताय? तुम्हाला काम करणं आवडतं का? हो. आम्ही म्हणजे या नाही का म्हणजे आमच्या मिस बहुत चांगल्या आहेत. त्या मिसने आम्हाला आणि सर यांनी काही बॉटल्स आणल्या. त्या बॉटल्सला आम्ही माती खेळू-खेळू बनवलाय. म्हणजे भारताचा, महाराष्ट्राचा आणि वर्धेचा नकाशा तयार केलाय त्याच्यात आणि त्याला रंगवू-रंगवू मी आणि मॅडम आणि या दिव्यांशनी नाही का सोबतच हे रंगवले आणि काही मुलांनी पण रंगवले. बरं, हा भाजीपाला तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतं का? हो, टेस्ट कशी आहे? चांगलं वाटतं आणि याला खत बी भेटलंय. अच्छा, ओके. त्याची टेस्ट खूप चांगली आहे असं सांगतात. अजून काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू. मला सांग, तू आता या बागेमध्ये काम करताना मघाने आम्हाला दिसला होता. कशाप्रकारे तुम्हाला आवडतं काय काम करणं बागेमध्ये? हो. आणि तुम्ही भाजीपाला कुठून नेता तुम्ही? कसा खाता? आम्ही भाजीपाला नाही का दुपारच्या सुट्टीत जेवणात खातो. बरं, आवडतो तुला भाजीपाला? हो. त्याची टेस्ट कशी असते? छान असते. नक्कीच आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी आहे अतिशय सुबक पद्धतीने या ठिकाणी आकृत्या तयार तयार करून खरं म्हणजे गणिताचा सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक सराव हवा याच्या आकृत्या त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने जो परसबाग आहे ती या ठिकाणी फुलवण्यात आलेली आहे. खरं म्हणजे तालुका स्तरावर यांना प्रथम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि जिल्हास्तरीयवर सुद्धा आता ते पोहोचलेले आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या परसबाग पूर्ण जिल्ह्यात व्हावे यासाठी नक्कीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. निलेश मंगाले, NDTV मराठी, हिंगणघाट, वर्धा.